चमचे दही, चिली फ्लेक्स 1 चमचा, 2 चमचे शेजवान सॉस, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, मेयोनीज 2 चमचे, शिमला मिरची 2, बटाटे 7, लाल तिखट, हळद, काळा मसाला, कांदा, 2 कप गव्हाचं पीठ, 1 वाटी तेल, अमूल बटर, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा. ऑलरेडी बटाटे उकडून घेतले, त्याचे साल काढून घेतले. एकदम मॅश करा किंवा खिसणीच्या साहाय्याने खिसून घेऊ शकता किंवा मग हे असं हाताने असं कुस्करून घ्यायचं. बटाटे असे पण केले तरी चालेल. परात घेतली आहे, त्याच्यात पीठ घालूया. 1 छोटा चमचा मीठ घालूया. 2 चमचे दही टाकूया. दह्यामुळे सॉफ्ट होतो. हाताने चांगले मिक्स करून घेऊया. पिठाला दही लागायला पाहिजे सगळ्याला. असं व्यवस्थित झालंय, मिक्स झालंय चांगलं, अशी मूठ झाली बघा. थोडं पाणी घालूया आणि चांगलं पीठ भिजून घेऊया. हा झाला गोळा तयार, जसं पोळीची कणिक मळतो तसं. आता याच्यावर झाकण ठेवूया 15 मिनिटं. गॅस चालू केला आहे लायटरने. गॅसवर कढई ठेवली आहे. 2 वाटी तेल घालूया. गरम झालंय. आलं आणि लसूणचं जाडसर असं वाटून घेतलंय, ते तेलामध्ये टाकूया. 2 मिनिटं परतून घेऊ. तसा कच्चा वास असा जायला पाहिजे. थोडासा रंग बदलला. आता त्याच्यात चिली फ्लेक्स घालूया. ऑप्शन आहे. मिरची अशी बारीक करून घेतली आहे, ती घालूया. 1 मिनिट अशी मिरची परता. जास्त वेळ लागत नाही शिमला मिरचीला, पटकन शिजते. 1 मिनिट झाला. लाल तिखट 1 चमचा छोटा, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर लाल रंग येण्यासाठी, पाव चमचा हळद. और मसाले तिखट कमी जास्त करू शकतात. 1 चमचा काळा मसाला, शेजवान चटणी 2 चमचे. हे मीडियम गॅसवरतीच करायचं आणि चवीला मीठ. आणि परत एकदा असं चांगलं व्यवस्थित हलवून घेऊया, म्हणजेच खाली चिटकणार नाही मसाले. याला तेल सुटले, रंग पण छान आलाय. आता बटाटे घालूया. 3 मिनिटं चांगले परतून घ्या. असं मिक्स करून घ्या व्यवस्थित. सगळे मसाले लागायला पाहिजे बटाट्याला आणि त्याचं सारण असं व्यवस्थित लागायला पाहिजे. चव पण चांगली यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते खालून वर असं परतून घ्यायचं आहे. कलर पण सुरेख आला आहे आणि चव छान झाली आहे. एकदा थोडं मीठ पाहायचं, कमी असेल तर ते थोडंसं वरतून टाकायचं. हे झाले टिक्कीचं सारण तयार. आता गॅस बंद करूया. 2 कपाला अर्धा कपच पाणी लागले. आता 15 मिनिटं झाले, झाकण काढूया. पीठ असे मऊ झाले बघा. बोट घातलं तरी असं दाबतं. अर्धा चमचा तेल लावूया वरतून. पुन्हा मळून घेऊया. छोटे छोटे लिंबा एवढे गोळे घ्यायचे, असे गोल गोल. 7 गोळे तयार झाले. मळताना थोडंसं पीठ असं बाजूला ठेवलं होतं. आता एक गोळा घ्यायचा आणि त्या पिठामध्ये असा भिजवायचा आणि मग तो लाटायचा. पोळपाटावर पिठाचा असा गोळा घेतला आहे आणि लाटण्याने असं बारीकच लाटायचं. पोळी अशी पातळच लाटायची, आपल्या पोळ्यासारख्या नाही, एकदम पातळ पाहिजे. अशाच पद्धतीने लाटायच्या. का ताटात काढून घेऊया. आता दुसरी लाटूया. एका बाउलमध्ये 2 चमचे टमाटो केचप, शेजवान चटणी 2 चमचे, मेयोनीज पण सेम तसंच.
तर मिक्स करून घेऊया. हा झाला आपला सॉस तयार. तवा ठेवला आहे. तवा आपला गरम झाला. आता याच्यावरती पोळी घालूया. बाजू झाली, आता आपण पलटूया. दोन्ही बाजूनी अशी कच्चीच भाजून घ्यायची. कच्ची पोळी एका डिशमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने सारण घेऊया. असा लांबट आकार करायचा छोटा घेऊन. परत एकदा गॅसवर तवा ठेवला आहे गरम करायला. 1 चमचा तेल घालूया. अर्धा चमचा बटर. त्याच्यावर लाटलेली पोळी घालूया. ही बाजूनी भाजून घ्यायची आहे. आधी आपण कच्ची भाजली, आता ही एक साईड झाली. आता दुसरी साईडने आपण भाजून घेऊया. असं गोल्डन कलर यायला पाहिजे पोळीचा. छान भाजून झाली आहे. आता एका डिशमध्ये काढून घेऊया. त्याच्यावर लांबट गोळ्या घालूया. दोन्ही बाजूने असे भाजून घ्यायचं आहे. याने चांगली टिक्की लागते आणि चव पण छान लागते. ही पण दोन्ही साईडनी शेकून घेऊया मस्त. याला तेल बटर दोन्ही लागतं व्यवस्थित. पातीवर सॉस लावूया. जो आपण सॉस करून ठेवला आहे तो चारी बाजूनी असं पसरून घ्यायचा आहे. पोळीच्या मध्यभागी टिक्की ठेवायची आणि असं थोडंसं लांबट करायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यावर कांदा, आवडत असेल तर चाट मसाला पण घालू शकतात. पोळीचा असा रोल करायचा. पोळीचं असं एक साईड झाली. आता ही दुसरी साईड दुमडून घ्यायची आणि ही तव्यावर दोन्ही साईडनी भाजून घ्यायची खरपूस. परत एकदा सॉस लावूया आणि त्याच्यावरती टिक्की लावायची. गॅस चालू केला आहे. परत पुन्हा तवा ठेवला आहे. आता फ्रँकी ठेवूया आणि दोन्ही बाजूनी खमंग भाजून घेऊया बटर टाकून. एक साईड झाली आहे. आता दुसरी साईड मस्त गोल्डन कलर आला आहे आणि असा लालसर आला आहे. दोन्ही साईड चांगल्या झाल्या आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. पुन्हा तव्यावर फ्रँकी ठेवली आहे. दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची असं कुरकुरीत आणि खायला स्वादिष्ट लागते. अशाच पद्धतीने हे सगळं करायचं. घेतली खालच्या बाजूला बटर पेपर किंवा फॉईल पेपर गुंडाळून असं करून द्या. अशी गुंडाळून हातात द्यायची खायला. अशी कट करूया. मुलांना द्यायची असेल तर असं कट करून पण देऊ शकतात. आणि आतून बघा किती मस्त झाली आहे. बिलकुल आतून कच्ची नाही. रंग पण सुरेख आला आहे आणि खायला एकदम उत्तम झाली आहे. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.